नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्रात सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून. नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्रकार परिषद पार पडली आणि यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. उपमुख्यमंत्री बदलणार ही बातमी चुकीची आणि तथ्यहीन असल्याचं देखील स्पष्टीकरण यावेळी बोलताना अजित पवारांनी दिलंय. सोबतच लोकलच्या वेळाबाबतचा निर्णय हा परिस्थितीचा अंदाज घेऊन बदलणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय. तर 12 आमदारांच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलंय. लवकरच राज्यपाल ही नावं जाहीर करतील अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हटलंय. आणि काँग्रेसने सुद्धा उपमुख्यमंत्री पदाच्या याच्यावर बातमीच येते. आमचं जे महाविकास आघाडीचं सरकार येत असताना सोनिया गांधी, शरदराव पवार आणि उद्धव ठाकरे साहेब या तिन्ही नेत्यांचं ठरलेलं आहे. त्याच साकोरीतनं, त्याच कॉमन मिनिमम प्रोग्राम मधनं हे महाविकास आघाडीचं सरकार पुढे चाललेलं आहे. त्याच्यामध्ये काही बदल करायचा तर या तीन नेत्यांना एकत्र बसून ते बदल करू शकतात, कारण ते आमचे सर्वोच्च नेते आहेत. परंतु आम्हाला जे काही माहिती मिळते थोडी बहुत ती बघता जे आता सध्या चाललंय ते ठीक चाललेलं आहे. त्याच्यामुळे तशा पद्धतीनं बातम्या कोणी सोडत असेल तर त्यांनी थांबवा. राज्यपालांना रितसर सगळं कळवलेलं आहे. आपण पण बघताय की जर बहुमतामध्ये असणाऱ्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट घेऊन नियमामध्ये बसणारेच 12 लोक जी नियमावली ठरवलेली की कोण कुणाचं प्रतिनिधित्व करणारे तिथं विधिमंडळात सहकारी असावेत, त्या सगळ्यांचं तंतोतंत पालन करून मुख्यमंत्री महोदयांनी 12 नावं कळवलेली आहेत. आम्ही पण त्या ठिकाणी लक्ष देऊन आहोत की लवकरच राज्यपाल महोदय ती नावं जाहीर करतील. तर देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊयात. अर्थसंकल्प महाराष्ट्राचा दिसतच नाही, अर्थसंकल्पात महाराष्ट्र दिसतच नाही, किंवा हा निवडणुकीच्या राज्यांचा अर्थसंकल्प आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी अर्थसंकल्पाच्या संदर्भात सांगण्यात आल्या. आणि म्हणून मी स्वतः अर्थसंकल्पाचा थोडासा अभ्यास करून त्यातनं महाराष्ट्राला काय मिळालंय, खरोखर म्हणतात तसं महाराष्ट्राला अन्याय झालाय का, या संदर्भातली सगळी माहिती गोळा केली. जेवढी माहिती मी गोळा करू शकलो तेवढी माहिती मी आपल्यासमोर मांडणार आहे. एकूण या अर्थसंकल्पाचा विचार केला तर प्रोजेक्ट्स, मान्य झालेल्या प्रोजेक्टची कॉस्ट, म्हणजे दोन गोष्टी असतात. मान्य झालेल्या प्रोजेक्टची कॉस्ट असते आणि यावर्षी त्याला दिलेली तरतूद असते, कारण मल्टी इयर प्रोजेक्ट असतात. पण मान्य झालेल्या प्रोजेक्टची कॉस्ट आणि इतर सगळ्या तरतुदी या जर या बजेटमधल्या या वर्षीच्या आपण बघितल्या तर त्याची एकूण कॉस्ट होते जवळजवळ 3,05,611 कोटी. 3,05,611 कोटी रुपये एवढे या बजेटच्या माध्यमातून प्रोजेक्ट्स आणि तरतुदी या महाराष्ट्राला मिळाल्या. याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर जवळजवळ 1,33,255 कोटी रुपयाचे 328 रोड प्रोजेक्ट्स, ज्याची लांबी साधारण 10,000 किलोमीटर आहे, या प्रोजेक्ट्सवर आपल्याला मोठ्या प्रमाणात तरतूद मिळाली आहे. त्याचप्रमाणे मुंबई मेट्रो रेल प्रोजेक्ट असेल, पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट असेल, रेल्वेच्या 16 नवीन लाईन्स जवळजवळ 2,000 किलोमीटरच्या, त्यानंतर 5 गेज कन्व्हर्जन प्रोजेक्ट, 18 डबलिंग प्रोजेक्ट, जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी जवळजवळ 4,000 कोटी रुपये मिळाले आहेत. असं एकूण मी ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आपल्यासमोर खऱ्या अर्थानं ठेवण्याचा प्रयत्न करतोय. विशेषतः शेती आणि सिंचन याच्यामध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर हवामान आधारित शेती प्रकल्प
672 कोटी रुपये मिळाले. महाराष्ट्र ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन 232 कोटी रुपये मिळाले. दमणगंगा पिंजाळ मुंबईला पुढचे 60 वर्ष ज्या प्रोजेक्टमधनं पिण्याचं पाणी मिळणार आहे, जो आपला महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टला या बजेटमध्ये केंद्र सरकारने 3008 कोटी रुपये दिले आहेत. त्यासोबत जो घरोघरी पाण्याचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याकरता केंद्र सरकारने महाराष्ट्राला 1133 कोटी रुपये दिले आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातले जे दुष्काळ प्रभावित जिल्हे आहेत त्याचा जो प्रोजेक्ट आपल्याकडे चालला आहे त्याच्यात केंद्र सरकारचा 25% अनुदान आहे आणि 75% केंद्र सरकार त्याच्यात कर्ज देतं. त्याकरता आपल्याला जवळजवळ 1200 कोटी रुपये हे केंद्र सरकारने त्याकरता या ठिकाणी आपल्याला दिले आहेत. त्यासोबत जो शेतकरी सन्मान निधी आहे, जो 6000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात केंद्र सरकार डायरेक्ट देते, त्याच्या अंतर्गत 6823 कोटी रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 153 कोटी रुपये अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. मी आपल्याला ऑलरेडी रस्त्याच्या संदर्भात सांगितलंय की 1,33,255 कोटी रुपयाचे 328 प्रोजेक्ट्स याला मान्यता मिळालेली आहे. आता हे वेगवेगळ्या स्टेजवर आणि याला पूर्ण अप्रुव्हल आहे, म्हणजे यातला जो प्रोजेक्ट सुरू होईल त्याची पूर्ण तरतूद त्या प्रोजेक्टला मिळेल अशा प्रकारची याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबत मुंबई मेट्रो 3 म्हणजे आरे कारशेडवाली, या मुंबई मेट्रो 3 ला 1832 कोटी रुपये हे केंद्र सरकारने दिले आहेत. पुणे मेट्रो याला 3195 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. नागपूर मेट्रो टप्पा 2 साठी 5976 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नाशिक मेट्रो प्रकल्पासाठी 2092 कोटी मंजूर झाले आहेत. आणि मुंबईतल्या इतर मेट्रो प्रकल्पांसाठी 441 कोटी रुपये हे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. रेल्वेचे जे प्रकल्प मी सांगितले यामध्ये आत्ता रेल्वेने 6722 किलोमीटरचे प्रकल्प 39 प्रकल्प मंजूर केले आहेत, ज्याची एकत्रित किंमत 86,696 कोटी आहे. 86,696. आणि या वर्षीची तरतूद, कारण हे काही एका वर्षात पूर्ण होत नाही, या वर्षीची तरतूद ही 7,107 कोटी आहे. आता ही तरतूद का बरं महत्वाची आहे, तर एकूण रेल्वेमध्ये 2009 ते 2014 या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राला मिळालेले पैसे आहेत 1171 कोटी. 1171 कोटी 5 वर्षात मिळाले आहेत. आणि या एका वर्षाची तरतूद आहे 7,107 कोटी. आणि मागच्या वर्षी मिळाल्यात 6,572 कोटी, 19-20 मध्ये मिळाल्यात 7,821 कोटी. त्यामुळे 5 वर्षात जे पैसे मिळायचे त्याच्या 5 पट 7 पट पैसे एकेका वर्षात आता रेल्वे ही महाराष्ट्राला देते आहे. हा खरा मोदी सरकारमधला आणि जुन्या सरकारमधला फरक आहे. आता त्याचे वेगवेगळे माझ्याकडे त्याचा ध्येय आहे, म्हणजे छिंदवाडा नागपूर आहे, गोंदी कळमना आहे, तिगाव चिसोंदा आहे, भुसावळ जळगाव आहे, दोंड गुलबर्गा, अहमदनगर बीड परळीला परत पैसे मिळाले आहेत 572 कोटी. वर्धा नांदेड यवतमाळला 347 कोटी रुपये मिळाले आहेत. इंदूर मनमाड वाया मालेगाव हा 9,547 कोटीचा प्रोजेक्ट याला पूर्ण मान्यता मिळालेली आहे. सोलापूर उस्मानाबाद नवीन मार्ग वाया तुळजापूर हा 84 किलोमीटरचा आहे, याला टोकन ग्रँट 20 कोटी रुपये मिळाली आहे, म्हणजे याची पूर्ण मान्यता झाली की त्याला उरलेले पैसे मिळतील. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे याला 7,897 कोटी रुपये हे या ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या प्रोजेक्ट्सला रेल्वेच्या
प्रचंड मोठी तरतूद ही या ठिकाणी रेल्वे विभागाच्या माध्यमातून मिळाली आहे। यासोबत खंडवा अकोल्याला देखील त्या ठिकाणी मान्यता मिळाली आहे। डबलिंग किंवा तिसरी लाईन किंवा चौथी लाईन असं जिथे मिळालंय त्यात कल्याण कसारा तिसरी लाईन, वर्धा नागपूर तिसरी लाईन, तिगाव चिसोंदा तिसरी लाईन, वर्धा बल्लारशा तिसरी लाईन, इटारसी नागपूर दुसरी लाईन, त्यानंतर पुणे मिरज लोंढा डबलिंग, दौंड मनमाड डबलिंग, वर्धा नागपूर चौथी लाईन, मनमाड जळगाव तिसरी लाईन, जळगाव भुसावळ चौथी लाईन, या सगळ्याला या ठिकाणी तरतूद मिळाली आहे। त्यासोबत काही वाहतूक सुविधांच्या संदर्भात काही या ठिकाणी पैसे मिळाले आहेत, ज्याच्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसवर कोच सुविधा विस्तार, पनवेल कळंबोली कोचिंग टर्मिनस, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई प्लॅटफॉर्म विस्तार, हडपसरचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विस्तार, अजनीचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विस्तार, पुणे प्लॅटफॉर्मचा 24 ते 26 डब्यांकरता विस्तार आणि नवी दिल्ली मुंबई मार्गावर 160 ते 200 किलोमीटर प्रति तासाने गाडी चालली पाहिजे याकरता त्याचं सबलीकरण, याला 1340 कोटी रुपये। हे जे वरचे मी लोकमान्य टिळक टर्मिनस पासून वाचून दाखवले, या सगळ्यांना बजेट एंट्री मिळाली आहे, बजेट ग्रांट मिळाली आहे। आता त्याची प्रोसेस राज्याला आणि केंद्राला मिळून पूर्ण करावी लागेल आणि मग त्याला उरलेले पैसे या ठिकाणी प्राप्त होतील। यासोबत आरोबी आरयूबी जे आहेत त्यात विक्रोळी आरोबी, कल्याण आरोबी, दिवा रोड आरोबी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जसई रोड आरोबी, दिवा पनवेल आरोबी, दिवा वसई आरोबी, जसई जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आरोबी यांच्याकरता देखील या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे। यासोबत MUTP टप्पा 2 200 कोटी रुपये, MUTP टप्पा 3 300 कोटी रुपये, MUTP टप्पा 3 150 कोटी रुपये। मुंबईच्या आपल्या जी लोकल आहे मुंबईची लाईफलाईन त्याकरता हे 650 कोटी रुपये या ठिकाणी मिळाले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त प्रवासी सुविधा निर्माणाकरता 636 कोटी, यांत्रिकीकरण इलेक्ट्रिकरण याकरता देखील 85 कोटी 100 कोटी अशा काही तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत। एकूण आपण जर बघितलं तर याच्या व्यतिरिक्त मी जलशक्ती विभाग सांगितलं आपल्याला, त्यानंतर या ठिकाणी टॅक्स डिव्होल्युशनचे जे पैसे या बजेटमधनं मिळणार आहेत त्यात 42,000 कोटी रुपये, त्यानंतर फायनान्स कमिशन ग्रँट ज्या मिळणार आहेत त्या 10,961 कोटी रुपये, त्यानंतर स्कीम फॉर स्पेशल असिस्टन्स फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर हे मिळणार आहेत 529 कोटी रुपये आणि त्यासोबत इतर ज्या CS आणि CSS बेस्ड ट्रान्सफर आहेत त्या मिळणार आहेत 13,416 कोटी रुपये। याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे मी पकडलेले नाही आहेत, कारण ते जेवढे प्रोजेक्ट मंजूर होतात त्याच्या आधारावर येतात, किंवा इतर अशा ज्या स्कीम्स आहेत म्हणजे उज्ज्वला योजना असेल किंवा अशा ज्या इंडिव्हिज्युअल स्कीम्स आहेत याचे पैसे मी पकडलेले नाही आहेत। त्यामुळे एकूण इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकार करते, रोड्समध्ये, ब्रिजेसमध्ये, रेल्वेमध्ये, ओव्हरब्रिजमध्ये, मेट्रोमध्ये आणि सबअर्बन रेल्वेमध्ये। आणि मला असं वाटतं की आपण जर हे सगळे बघितले याच्या व्यतिरिक्त अजून राज्याला जे काही GSTचं कम्पेन्सेशन आहे ते कम्पेन्सेशन देखील पूर्ण देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे। त्याचं कम्प्युटेशन हे जुलै टू जुलै होतं, त्यामुळे जुलै टू जुलै कम्प्युटेशन झाल्यानंतर एक्झॅक्ट अमाऊंट कळेल की ती किती आहे, त्यानुसार ते कम्पेन्सेशन देखील त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि म्हणून जे काही या ठिकाणी सांगण्यात आलं की महाराष्ट्र कुठे दिसत नाही, महाराष्ट्राला काही मिळालं नाही, हे धादांत खोटं आहे। आणि मी आपल्या समोर सगळी आकडेवारी दाखवलेली आहे। महाराष्ट्राला सगळ्यात प्रॉमिनंटली या बजेटमधनं इतक्या मोठ्या प्रमाणातल्या तरतुदी मिळाल्यात। अपेक्षा एवढीच आहे की जशी मेट्रो 3 थांबवून ठेवलेली आहे
अशा प्रकारे प्रोजेक्ट्स न थांबवता प्रोजेक्ट्सला गती देऊन हे पैसे जास्तीत जास्त यातले पैसे यावर्षी खर्च होतील असा प्रयत्न हा महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे. सर, बजेट आलं त्या दिवशी मुख्यमंत्री म्हणाले की मी अभ्यास करून प्रतिक्रिया देतो. याची काही माहिती तुम्ही त्यांना पाठवणार आहात का? नक्की त्यांना ही सगळी माहिती मी पाठवीन. तसं त्यांच्याकडे एक्सपर्ट्स असतील, पण त्यांच्या एक्सपर्ट्सने त्यांच्या अभ्यासाकरता जर कागद तयार केले नसले तर मी नक्की पाठवीन. सर, बजेट झालं, मात्र राजकीय प्रश्न. सिंधुदुर्गाच्या सभेमध्ये अमित शहानी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलेलं आहे की बंद दारात मी कोणताही शब्द उद्धव ठाकरेंना दिला नव्हता. त्या बैठकीत तुम्ही सुद्धा बाहेर होता. या संदर्भात तुम्ही काय बोलला नव्हता. आता तुमची नेमकी काय भूमिका असणार? नाही, अमितजींनी हे पहिल्यांदा सांगितलेलं नाही. यापूर्वी 2 नॅशनल चॅनलवर आणि ANI वर मुलाखतीमध्ये अमित भाईंनी हे स्पष्ट केलं आहे. पब्लिक सभेमध्ये कदाचित हे पहिल्यांदा ते बोलले असतील. हे आम्ही वारंवार सांगतो, वारंवार, की अशा प्रकारचा कुठलाही शब्द नव्हता. मी तर या संदर्भात सगळी कथाच सांगितलेली आहे की कसं कसं काय काय घडलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अमित भाईंनी सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. देवेंद्र जी, एक सवाल है शरजील को लेकर के. जिस तरीके से इतने दिन FIR रजिस्टर हुए हो गए लेकिन सरकार की तरफ से एक्शंस नहीं किए गए, साथ ही ट्वीट को लेकर के जांच शुरू हो गई है, इसको दोनों कैसे? देखिए, सबसे बड़ा आश्चर्य तो ये है कि शर्जील को अरेस्ट नहीं किया जाता, लेकिन शर्जील को अरेस्ट क्यों नहीं किया गया, इसके लिए भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाड़ी ने आंदोलन रखा तो हमारे उसके पदाधिकारियों को घर में जाकर अरेस्ट किया और डिटेन किया. तो ये सरकार, ये शर्जील की सरकार है, उसको प्रोटेक्ट करने वाली सरकार है. ऐसा अगर हम कहें तो क्या गलत है? और जहां तक सेलिब्रिटीज का सवाल है, मैंने तो कल ही कहा जब उन्होंने किया कि जिन्होंने मांग की और जिन्होंने मांग मंजूर की, ऐसे दोनों का मानसिक संतुलन ठीक नहीं है. उसकी जांच होनी चाहिए. जांच तो उनके मानसिक संतुलन की होनी चाहिए, क्योंकि ट्वीट क्या है? ट्वीट भारत की संप्रभुता के साथ खिलवाड़ हम मंजूर नहीं करेंगे, ये ट्वीट है. इससे ज्यादा तो कोई ट्वीट नहीं है. उसके ऊपर क्या जांच होगी भाई? क्या इस देश के अंदर भारत की संप्रभुता पर, भारत की सॉवरेंटी पर हम हमला नहीं होने देंगे, ये कहना अगर गलत होगा तो मुझे ऐसा लगता है कि फिर हम सबको सरकार ने अरेस्ट करना चाहिए. I have no information about it. I'll speak only when I have all the information. भाजपाची आता काय नेमकी भूमिका असेल? विधानसभा अध्यक्षपद रिक्त झालेलं आहे. असं आहे की महाराष्ट्रामध्ये साधारणपणे ही परंपरा राहिली आहे की विधानसभेचा अध्यक्ष जो आहे तो एकमताने आम्ही निवडतो. तथापि साधारणपणे सरकारचा अप्रोच काय आहे, विधानसभेत विरोधकांना वागणूक काय आहे, विरोधकांशी सरकारचा संवाद आहे का, या सगळ्या बाबींवर हे डिपेंडेंट असतं, त्याच्यावर हे निर्भर असतं. त्यामुळे या संदर्भात आम्ही आणि आमचे मित्रपक्ष एकत्रित बसू आणि या संदर्भातला निर्णय आम्ही घेऊ. एक महीना पूरा हुआ है. भंडारा में जो हॉस्पिटल में आग लगी थी उसको 1 महीना पूरा हुआ है. सरकार के पास फायर ऑडिट रिपोर्ट है, सरकार के पास डिविजन कमिश्नर का रिपोर्ट है. कल FSL जो मुंबई कलीना लैब है उसका भी रिपोर्ट भंडारा SP के पास गया जो बताता है कि 22 मिनट तक वो बच्चे उस आग में कोई नहीं आए. उसके बावजूद सरकार आज फिर से कह रही है कि हमें और एविडेंस चाहिए और जब ये ऑफिशियली सबमिट होगा FSL का रिपोर्ट हमारे पास तब हम FIR करने की सोचेंगे या हम FIR करेंगे. क्या लगता है अभी तक FIR नहीं हुई है, इस पर रिस्पॉन्सिबिलिटी किसकी? मुझे ऐसा लगता है कि सरकार किसको बचाना चाहती है इसके ऊपर पहले चर्चा होनी चाहिए और सरकार ने स्पष्ट करना चाहिए, क्योंकि इतना सीधा मामला सामने आ रहा है. एक तो फायर सेफ्टी की फाइल पर 6 महीने तक सरकार के अधिकारी बैठे रहे और हम अगर कानून की भाषा में कहें तो एक्शन और इनएक्शन, मालफिजन्स, मिसफिजन्स एंड नॉन फिजन्स,
ये तीनों चीजें ये गुनाह होती है और इसके ऊपर एफआईआर होना चाहिए। आज जिस प्रकार की ये घटना घटी, उस घटना के बाद सरकार ने जिस प्रकार की कार्रवाइयां की है, सरकार इस मामले में पूरी असंवेदनशील है। सरकार किसी को बचाने का प्रयास कर रही है। इसमें जरूर कोई ना कोई ऐसी चीज है कि जिसके कारण सरकार डर रही है और हमारी मांग है तुरंत एफआईआर रजिस्टर किया जाए। राहुल नंतर ना एक विचारू। राहुल, बजेट आलं त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं देखील बजेट आलंय आणि महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवता मोठा आकडा तर समोर दिसतोय, पण त्यामध्ये अनेक काही निर्णय देखील थोडंसं वादग्रस्त ठरले। खास करून MMRDAच्या बाबतीत महापालिकेने एक प्रस्ताव पाठवलाय की इतके अधिकार आहे, महापालिकेचं अधिकार क्षेत्र वाढावं हा एक आहे आणि याजवळ काही समुद्राचं पाणी, खारं पाणी गोड करण्यामध्ये देखील मोठे आकडे फक्त समोर येत आहेत। दोन निर्णयांबद्दल चर्चा होते, तुमची काय माहिती ओव्हरऑल मुंबई महानगरपालिका बजेट बाबत? ते मी मुंबई महानगरपालिकेचं बजेट मी काही बघितलेलं नाही, पण माझं मत असं आहे की मुंबई महानगरपालिकेने काही बजेट जर तयार करायचं असेल तरी देखील मुंबईतले खड्डे, मुंबईत तुंबणारं पाणी याच्याकडे पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुंबई महानगरपालिकेतल्या बजेटचे आकडे आणि भ्रष्टाचाराचे आकडे याचा काही मेळच बसत नाही। म्हणजे पैसे केवळ भ्रष्टाचाराकरता खर्च करायचे ही पद्धती जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत कितीही मोठे आकडे हे मुंबई महानगरपालिकेने आपल्या बजेटमध्ये ठेवले तरी जनतेला त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही। अभिषेक पांडे। देवेंद्र जी, एक सवाल है विधानसभा अध्यक्ष को लेकर कि जिस तरीके से विधानसभा अध्यक्ष का पद खाली है, क्या बीजेपी उसके लिए कोशिश कर रही है क्या? और शिवसेना लगातार कह रही है कि एक ऐसा झूठ बोल छोड़ दिया है बीजेपी के लिए सरकार में या कांग्रेस ने, जिससे बीजेपी आगे आकर आक्रामक हो सकती है। देखिए, पहली बात तो यह है कि महाराष्ट्र में प्रायः ये परंपरा रही है कि हम लोगों ने विधानसभा का जो अध्यक्ष पद है वो हम लोग एक मत से करते हैं, उस पर प्रायः चुनाव नहीं होता। किंतु ये सरकार ऐसी है कि जो विरोधी पार्टी से संवाद नहीं करती। विरोधी पार्टी के जो अधिकार है सभागृह में, उन अधिकारों का भी हनन होता है और इसलिए हम लोग हमारे सारे मित्र पक्षों के साथ बैठेंगे और इसके ऊपर अपनी नीति तय करेंगे। लेकिन मुझे एक बात की खुशी है कि सरकार बहुत घबराई हुई है। ये विधानसभा अध्यक्ष पद के चुनाव को लेकर सरकार बहुत घबराई हुई है, ये देखकर मुझे बहुत खुशी हो रही है। सर, क्रीडा कामगारांमध्ये तुम्ही पंतप्रधानांना पत्र लिहिलं, केंद्राने मदत केली, सातत्याने असं देखील सांगितलं जातं की राज्य सरकारने मदत केली आणि करमाफ झाला, वस्तुस्थिती काय आहे? असं आहे की हा काही श्रेयाचा मुद्दा नाही कोणाच्या, परंतु क्रीडा कामाच्या प्रकरणामध्ये ज्यावेळी असं लक्षात आलं की त्याच्यावर 6 कोटी रुपयाचा कर केंद्र सरकारच्या कस्टमच्या माध्यमातून लागतोय, त्यावेळी तिच्या वडिलांचे पत्र घेतलं मी आणि त्याच्यावर एक माझं पत्र हे मी पीएमओला पाठवलं। ते पाठवल्यानंतर 4.5 तासात पीएमओतनं मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की पंतप्रधान महोदयांनी हा विषय तात्काळ टेकअप करायला सांगितला आहे, याची एक प्रोसेस आम्हाला करावी लागते, त्याचे कागदपत्र लागते। त्यामुळे माझ्या ऑफिसने ते जे मुलीचे वडील आहेत त्यांना आणि पीएमओला जोडून दिलं। बरेच कागदपत्र पीएमओने 2-3 दिवसात त्या ठिकाणी त्यांच्याकडनं घेतले आणि मला असं वाटतं 5 दिवसामध्ये पीएमओने हा निर्णय केला। त्यामुळे मी माननीय पंतप्रधानांचे आभार मानतो। त्यांची संवेदनशीलता ही याच्यामध्ये महत्त्वाची आहे की 4.5 तासामध्ये पीएमओ ॲक्शनमध्ये येतं आणि अशा प्रकारचा निर्णय हा या ठिकाणी घेऊन मदत करतं। मला असं वाटतं एवढ्यापुरतंच मला या संदर्भात बोलायचं आहे, बाकी कोणी काय केलं कोणी काय नाही केलं हा मुद्दा नाही। बजेटवर टीका करताना राहुल गांधींनी असं म्हटलंय की देश विकायला काढणार एक क्रोनोजीवी आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं आंदोलनजीवी हा शब्द वापरला त्याला उत्तर देताना देश विकायला काढणार एक क्रोनोजीवी आहे अशा प्रकारची टीका केंद्र सरकारवर काय आहे? असं आहे की राहुल गांधी यांनी
क्रोनीचा अर्थ जर समजावून सांगितला तर मी याच्यावर नक्की प्रतिक्रिया देईल. आणि बजेटमधले 5 आकडे 5 हे राहुल गांधींनी जर त्या ठिकाणी सांगितले की बाबा हे 5 आकडे आहेत तरी देखील मी त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला तयार आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आपण राफेलच्या वेळी बघितलं, दिवसात 4 वेळा ते बोलायचे आणि 4ही भाषणांमध्ये वेगळे आकडे सांगायचे. त्यामुळे त्यांना कोणीतरी लिहून देत आहे, ते प्रतिक्रिया देतात, त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. अपडेट है, राजेश टोपे ने इस केस को पीछे लेने के ऊपर सवाल पर कहा है कि मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री इस बारे में हाई कमेटी लेवल पर फैसला लेंगे. आपको लगता है आप लोग का दबाव काम आ रहा है यहाँ पर, सरकार कौन सी चीज में ट्वीट की जो जांच है? देखिए, पहली बात तो यह है इसकी जांच ही नहीं हो सकती. इसका कारण जिसको सीआरपीसी समझता है वो इस बात को अधोरेखित करेगा कि इस प्रकार से कोई ट्वीट करता है और कोई तीसरा आदमी जाके मांग करता है, इसकी जांच वाच होती नहीं है. यह सरकार की मानसिकता का विषय है कि भारत रत्नों को भी यहाँ अभिव्यक्ति का स्वातंत्र नहीं है. भारत रत्न भी देश के लिए लिखते हैं. तो आपकी मानसिकता क्या है कि आप कहते हैं उनकी जांच करेंगे. सच बात तो यह है कि इस प्रकार की कृति ये सरकार की मानसिकता को दर्शाती है, बाकी इसमें होने वाला कुछ नहीं है. Second is, there is this article from Washington Post that is going around on social media where Rona Wilson's lawyers have said that they have got some Massachusetts firm to say that the evidence was planted on the laptop. देखिए, पहली बात तो यह है कि वो कुछ कार्यक्रम होता ना, क्या जलेबी और फाफड़ा और उद्धव ठाकरे आपड़ा, वो कार्यक्रम का क्या हुआ? वो गृह मंत्री जी की अगर उनको गुजराती और ये सारी चीजें ऐसा पत्र लिखना पड़ता है तो आपड़ा का बापड़ा हो गया, क्या हुआ? तो इसलिए ऐसी चीजों को हम कोई तूल नहीं देते. जहां तक अर्बन नक्सल्स का सवाल है, इसमें क्लिंचिंग एविडेंस है और इसीलिए 2 बार सर्वोच्च न्यायालय तक केस जाने के बावजूद सर्वोच्च न्यायालय ने उसके ऊपर उनको कोई भी रिलीफ नहीं दिया. और इसलिए मुझे ऐसा लगता है कि चूंकि केस चल रही है, उससे ज्यादा मैंने कहना ठीक नहीं है. इतने पुराने मामलों पर अभी बजट की बात चल रही है. कंगना रनौत ने खुद उस मामले को इस केस पर पीछे लिया है. आज उन्होंने कहा कि मामला पीछे ले रही है. तो क्या मानते थे इस केस में, क्योंकि आपने ही गलत ठहरा था, बहुत लोगों ने इसके बारे में कहा था. देखिए, उन्होंने मामला पीछे लिया है कि नहीं मुझे पता नहीं, लिया है तो क्यों लिया है पता नहीं. मैं तो कोई उनका प्रवक्ता नहीं हूँ, तो इसलिए इस मामले पर तो मैं नहीं कह सकता कुछ. राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जाण्याची वेळ येऊ देऊ नये, अजित पवारांनी स्टेटमेंट 12 आमदारांच्या मुद्द्यावर. मला असं वाटतं की 12 आमदारांच्या मुद्द्यावर जो काही निर्णय कायदेशीर आहे तो राज्यपाल घेतील. राज्यपालांचा निर्णय योग्य नसेल आणि सरकारला वाटत असेल तर ते त्याच्यावर अजून काही कायदेशीर कारवाई करतील. प्रश्न एवढाच आहे की माननीय राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत. माननीय राज्यपाल कॉन्स्टिट्यूशनली देखील राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्र्यांना नेमतात आणि राज्यपालाच्या नावाने आणि राज्यपालाच्या वतीने मुख्यमंत्री आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स काम करतात. अशा या परिस्थितीमध्ये ज्या भाषेमध्ये धमक्या देत आत्ताचे या MVAतले सगळे मंत्री राज्यपालांबद्दल बोलतात, हे कोणत्या संविधानात बसतं? ज्या प्रकारचे शब्द वापरले जातात हे कोणत्या नियमात बसतं? ही कुठली नीतिमत्ता आहे? पहिल्यांदा यांनी नीतिमत्ता शिकली पाहिजे, मग राज्यपालांवर बोललं पाहिजे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता कुठल्याही अटीशर्ती न ठेवता रेल्वे
मंडळ सर्वांसाठी सुरू करण्यात आली ही मागणी वाढत असताना दिसत आहे। इसी को जोड़ के मेरा सवाल है कि स्टैगर्ड टाइमिंग की जो बात की थी सरकार ने कॉर्पोरेट ऑफिसेज को लेके, खास करके प्राइवेट ऑफिसेज को, तो वो तो नहीं हो रहा है, लेकिन बात ये भी चल रही थी कि कहीं ना कहीं सरकारी दफ्तर जो है उनके भी स्टैगर्ड टाइमिंग्स हो, लेकिन वो भी इम्प्लीमेंट नहीं हो रहा है। तो ऐसे में लोगों की कहीं ना कहीं जो है वो दिक्कत होगी कि बहुत से लोग बड़े पैमाने पर ऑफिस छुट्टी से बाहर आ रहे हैं। तो अब सरकार ये सोच रही है कि रेलवे के टाइम्स जो है वो बदले जाए, तो आप इसको कैसे? रेल्वेच्या वेळा बदलल्या पाहिजे, त्या अजून वाढवल्या पाहिजेत, ही सगळ्यांचीच मागणी आहे। आणि विशेषतः मी सरकारी ऑफिसेसपेक्षाही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांची अडचण अधिक आहे। सरकारी ऑफिसेसमध्ये तर आता मला कुठली शिस्त दिसत नाही। आपण मंत्रालयात जाऊन पहा 50% लोक त्या ठिकाणी आपल्याला हजर दिसत नाही। त्याच्यामुळे सामान्य माणसाची खूप मोठी परवड होते आहे। त्याचा विचार करून टायमिंग्सही वाढवले पाहिजेत आणि अजून कशा प्रकारे आपल्याला फेजेसमध्ये पूर्ण हे सुरू करता येईल याचा विचार सरकारने केला पाहिजे। राज्यात काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष ठरेल आणि त्यानंतर बऱ्याचदा त्या भूमिकेत देखील आले। काल ते दिल्लीत होते, त्यांनी थेट पंतप्रधानांवर टीकेची सुरुवात केली। पंतप्रधानांनी सगळ्यात उत्तम नटसम्राट आहेत म्हणतात आणि खास करून राज्यातल्या घडामोडी देखील बदलत दिसत आहेत। अध्यक्ष निवड आणि काँग्रेसची कधी खासदार तुम्ही कसं बघताय विरोधी पक्ष म्हणून? असं आहे, नाना पटोले हे अमेरिकेच्या राष्ट्रपतीबद्दलही बोलू शकतात, त्यांना कोणी थांबवलंय बोलण्याकरता? इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे ते कोणाही बद्दल काही बोलू शकतात, त्याच्याबद्दल काही नवल वाटून घेण्याचं कारण नाही आहे आणि अशा गोष्टी सिरियसली घेण्याचंही कारण नाही आहे। काँग्रेस हा 4थ्या नंबरचा पक्ष आहे आणि हे खरंच आहे की 4थ्या नंबरचा पक्ष कोण होईल याबद्दल शिवसेना आणि काँग्रेसमध्ये गेले 2-3 वर्ष लढाई चालली आहे। शेवटचे 2 प्रश्न अभिषेक आणि भोसले, 2 प्रश्न शेवटी। सवाल ये है कि कल 7 कॉर्पोरेटर सिंधुदुर्ग के वो शिवसेना में शामिल हुए, तो शिवसेना ने कहा कि अमित शाह ने कोशिश की थी वहां पर जाके तोड़ने की, लेकिन हमने उनके ही कॉर्पोरेटर्स को तोड़ लिया और धीरे धीरे वहां पर बीजेपी को और समाप्त कर दी। देखिए, ये कॉर्पोरेटर आना और जाना ये चलते रहता है, ये कोई बहुत बड़ी बात है ऐसा मैं नहीं मानता। अभी वो जो नगर पालिका है वहां के सारे बीजेपी के, यानी ये साथ जाकर भी कोई फायदा नहीं है उनको। वहां का आरक्षण इस प्रकार से आया कि ये 7 लोग लड़ नहीं सकते, इसलिए शिवसेना में चले गए, उनके साथ चले गए। तो मुझे लगता है कि अभी शिवसेना की हालत ऐसी है कि कोई कॉर्पोरेटर भी इधर से उधर हो जाए तो उनको ऐसा लगता है कि वो देश के प्रधानमंत्री बन गए और इस प्रकार से वो उसके ऊपर रिएक्शन देते हैं। मुझे लगता है उनको जल्दी ही चुनाव में पता चल जाएगा। पहिली गोष्ट अशी की राज्याचे जीएसटीचे मागच्या वर्षीचे सगळे पैसे केंद्र सरकारने दिले, या वर्षीचे जे पैसे आहेत तेही देत आहे। याचं कम्प्युटेशन जे होतं ते जुलैमध्ये होतं आणि ते जुलैमध्ये कम्प्युटेशन झाल्यानंतर ते पैसे सगळे मिळतात। त्यामुळे हे जे 3 लाख कोटी आत्ता मी वाचून दाखवले हे मात्र बोलले जात नाही, पण ते 20,000 कोटी 24,000 कोटी जे मिळाले आहेत आणि जे मिळणारच आहे ते मात्र सांगितलं जातं। हे सरकार असं आहे, आपला नाकर्तेपणा लपवण्याकरता केंद्राकडे बोट दाखवायचं एवढंच या सरकारला या ठिकाणी समजतं। पेट्रोल डिझेलच्या भावाच्या संदर्भात आजच नाही, गेले 15 वर्ष पेट्रोल डिझेलच्या कॉस्ट ह्या पास थ्रू आहे, परंतु अशा प्रकारे जेव्हा भाववाढ होते त्यावेळी महाराष्ट्र सरकारमध्ये वॅट सर्वात जास्त आहे। हे वॅटच्या रेजिममध्ये याचे टॅक्सेस सरकार राज्याच्या सरकारच्या हातात आहे, हे जीएसटी मध्ये नाही आहे। म्हणून यापूर्वी ज्यावेळेस असं झालं होतं त्यावेळेस आम्ही राज्याचे टॅक्सेस कमी केले, 5 रुपयांनी भाव कमी झाला होता, राज्याचं नुकसान नव्हतं झालं, केवळ कॅस्केडिंग इफेक्ट त्याचा कमी केला होता। आता या राज्य सरकारमधले तिन्ही घटक पक्ष पेट्रोल डिझेलवर एवढं बोलतात तर हिम्मत दाखवून कमी करवा ना। आम्ही केलं होतं, आम्ही दाखवून दिलं, कमी करता येतात, राज्याच्याच हातात आहे। राज्य सरकारने ते करावं, ते करायचं नाही, फक्त केंद्राकडे बोटं दाखवायची, हा नाकर्तेपणा आहे। एक मेरा सवाल है, महाराष्ट्र मुख्यमंत्री के ऊपर जमीन घोटाले का आरोप लगा है, कुड़ाई की जमीन के बारे में आपके पार्टी के पूर्व सांसद वीर सुमैया सहित कार्यकर्ताओं ने आज अलीबाग में धरना
जी राम है। भाजपा और यूपी की सरकार जब थी महाराष्ट्र में, तो बाला साहेब ठाकरे ने मनोहर जोशी का इस्तीफा मात्र इसलिए लिया था क्योंकि उनके ऊपर पुणे में जमीन घोटाले के मामले में कुछ आरोप आए। इस बारे में आप क्या कहते हैं? और भाजपा इतनी शांत क्यों हुआ? अकेले किरीट सोमैया को छोड़ दिया है? भ्रष्टाचार के खिलाफ लड़ी। भाजपा बिल्कुल शांत नहीं है। किरीट सोमैया भारतीय जनता पार्टी के हैं, वो कोई दूसरी पार्टी के थोड़ी है। उनके साथ जो 80 लोग आपने कहा, कितने थे मुझे पता नहीं, 200 भी हो सकते हैं, वो कोई किराए से लाए हुए लोग तो नहीं थे, भारतीय जनता पार्टी के थे। किरीट सोमैया ने ये सारा मसला इलेक्शन कमीशन को नियम के तहत दिया हुआ है। इलेक्शन कमीशन उस पर कार्रवाई कर रही है, वो अपने नियम में बैठाकर जो कार्रवाई वो इलेक्शन कमीशन करेगी। धन्यवाद। विदेशी हस्तियों ने जिस तरह से किसान आंदोलन को अपना समर्थन दिया था, और उस पर केंद्र सरकार को क्या कोई कार्रवाई करना चाहिए, क्योंकि वो किसानों का समर्थन करे और वही केंद्र सरकार है जो किसानों का विरोध कर रही है। और दूसरा सवाल भी सर मेरा आपसे ये है कि नारायण राणे को बीजेपी ने अपने खेमे में ले लिया है, तो क्या आने वाले वक्त में शिवसेना को बहुत बड़ी चुनौती का सामना करना पड़ेगा? पहला सवाल जो है उसका बहुत सीधा उत्तर है, किसी के समर्थन में ट्वीट करना ये कोई गलत नहीं है। अगर सेलिब्रिटीज समर्थन में केवल ट्वीट करती तो शायद इतना बवाल नहीं होता। उनकी जो टूल किट ध्यान में आई, उस टूल किट में सारी चीजें मेंशन थी जिसमें षड्यंत्र दिखाई पड़ता है। 26 जनवरी को लाठीचार्ज होने के बाद क्या करना है, किसानों के मरने के बाद क्या करना है, यहां तक का प्लानिंग जब होता है तो इसका मतलब यह है कि इस देश को बदनाम करने के लिए एक टूल किट तैयार की गई और विदेशी सेलिब्रिटीज को पकड़कर देश को बदनाम करने का षड्यंत्र रचा गया। इसलिए उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। और मुझे तो आश्चर्य लगता है कि उनके ऊपर कार्रवाई छोड़ दीजिए, लेकिन देश विरोधी गतिविधियों को जो लोग उजागर करते हैं और हम देश के साथ ऐसा कहते हैं, मुझे बताइए महाराष्ट्र में जो हमारे भारत रत्न है, इन्होंने किसानों के खिलाफ तो नहीं कहा, उन्होंने तो देश के ओर से कहा कि देश की सॉवरेंटी के खिलाफ कोई बोले नहीं, तो उनके ऊपर कार्रवाई करने की बात होती है। तो मुझे लगता है कि एक बार गिरेबान में झांकने की आवश्यकता है। नारायण राणे बीजेपी में ये खेमे में लेने का कोई सवाल नहीं है। शेवट दोन्ही लेगी शेवट पत्रिपुलाचं उद्घाटन झाल्यामुळे मनसेला बरोबर घेणार की नाही, कारण तुम्ही जरी नाही म्हणत असलात तरी अंतर्गत चर्चा चालू आहे असं म्हटलं जातंय। अंतर्गत म्हणजे कुणाच्या अंतर्गत? असली कुठली अंतर्गत चर्चा आमची नाही। मी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे की त्यांनी जरी हिंदुत्व घेतलं असलं तरीही मूलभूत त्यांच्या आणि आमच्या विचारातला फरक हा आहे की आम्हीही मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे याच मताचे आहोत, पण मराठी माणसाला न्याय देताना अमराठी माणसावर अन्याय करून तो न्याय द्यायचा ही बाब आम्हाला मान्य नाही आहे। त्यामुळे मराठी माणसाला न्याय देत असताना इतर लोकांनाही न्यायच मिळाला पाहिजे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे। ती भूमिका काही अजून मनसेने स्वीकारलेली नाही। धन्यवाद। धन्यवाद। तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडलेली आहे आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरून विरोधकांकडून जे आरोप केले जात होते किंवा जे भाष्य करण्यात येत होतं त्या विरोधकांकडून हे बजेट न वाचताच हे आरोप केले जात आहेत असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तसंच या बजेटमध्ये महाराष्ट्र कुठे दिसत नाही अशी चुकीची माहिती पसरवली जाते। महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारनं मोठी आर्थिक तरतूद जी आहे ती या बजेटमध्ये केल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच अपडेटसह परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।